नागपूर हादरलं, 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या. हनुमान जन्मोत्सवाच्या रॅलीत सहभागी झालेल्या अथर्व दिलीप नैनोरे अचानक बेपत्ता आणि काही तासातच त्याचा मृतदेह रिंग रोडवर पोत्यात सापडला. हात पाय बांधलेली मृतदेहाची अत्यंत विद्रूप अवस्था. नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गिट्टीखदान परिसरातून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? हनुमान जन्मोत्सवानिमित्त गिट्टीखदान परिसरात शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत 14 वर्षीय अथर्व दिलीप नैनोरे सहभागी झाला होता. सायंकाळी 7 वाजता सुरू झालेली ही रॅली रात्री 10 वाजेपर्यंत चालली. मात्र रॅली संपल्यानंतर अथर्व अचानक बेपत्ता झाला. घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचा शोध घेतला, पण काहीच माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. रिंग रोडवर सापडला मृतदेह. तक्रार नोंदवल्यानंतर नागपूर पोलीस आणि क्राईम ब्रांचच्या पथकांनी शोध मोहीम सुरू केली होती. शनिवारी दुपारी कोराडी फेटरी रिंग रोडवरील भरतवाडा परिसरात एका पोत्यात अज्ञात मृतदेह आढळल्याची माहिती कडमेश्वर पोलिसांनी दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोते उघडले असता आत एक मुलाचा मृतदेह आढळला. त्या मुलाचे हातपाय बांधलेले होते आणि मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप होती. मुलाच्या अंगावरील कपडे, बूट आणि शोभायात्रेतील आयडी कार्ड यांच्या आधारे मृतदेहाची ओळख अथर्व दिलीप नैनोरे अशी पटली. शहरात खळबळ. या घटनेमुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहे.